व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळ्या जणी आपली स्वतःची किंमत जी काय आहे, सेल्फ रिस्पेक्ट जो काय आहे, तर तो खरंच जपतो का? बऱ्याच वेळेला भरपूर गोष्टींची सुरुवात जी काय आहे ना, तर ती आपल्या स्वतःपासून सुरू होत असते. म्हणजे इतर लोक आपल्याला रिस्पेक्ट देत आहेत का, मान सन्मान देत आहेत का, याची बऱ्याच वेळेला सुरुवात जी असेल ना, तर ती आपल्या स्वतःपासून होत असते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये याच गोष्टीवरती म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट वरती आपण डिटेलमध्ये जे असेल ना, तर ते बोलणार आहोत. जर आपण स्वतः आपल्याला किंमत देतोय, जर स्वतः आपले बाउंडरीज आहेत, लिमिटेशन्स आहेत, ज्या की आपण भरपूर गोष्टी डिस्कस करणार आहोत, तर मग इतर लोक सुद्धा ऑटोमॅटिकली आपल्याला रिस्पेक्ट जो असेल ना, तर तो देणार आहेत. आणि त्याची सुरुवात कशी करायची, तर ते आपण या डिटेल व्हिडिओमध्ये जे असेल तर ते डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना, ती पण हिट करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी असेल तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. कारण महिलांसाठी खूप छान छान मोटिवेशनल व्हिडिओज आपण या चॅनलवरती घेऊन येत आहोत. तर सगळ्यात पहिला रूल नंबर 1 आहे की स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. म्हणजे ही गोष्ट मी करू शकत नाही, माझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी नाही आहे, मी तितकी स्पेशल नाही आहे. भरपूर महिलांना सवय असते की मी काय स्पेशल आहे का, किंवा मग कशाला आवरायचं, कशाला सगळ्या गोष्टी करायच्या, स्पेशल फील वाल्या गोष्टी कशाला करायच्या. तर भरपूर महिलांना स्पेशली ती जी फिलिंग असेल ना, तर ती असते. तर या गोष्टी कधीच करायच्या नाहीत. या गोष्टी फक्त आणि फक्त आपला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, तर कमी करण्याचं काम जे असेल ना, तर ते करतात. त्यामुळे नेहमीच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपल्यासोबत नेहमीच ठेवायचे की मी कॅपेबल आहे. आता मला एखादी गोष्ट येत नाही, पण ती मी शिकू शकते, तेवढी माझी तयारी जी असेल ना, तर ती आहे. आता माझी कंडिशन्स, माझी सिच्युएशन्स प्रॉपर नाही आहेत, पण या सगळ्या गोष्टी मी सुधारू शकते, तर तेवढी मी कॅपेबल आहे. तर नेहमीच आपल्या लाईफच्या कुठल्याही स्टेजला तुम्ही आहात, तर नेहमीच स्वतः सोबत जे तुम्ही बोलताय ना, तर त्याच्यावरती तुमचं जे काही लाईफ असेल ना, तर ते डिसाईड होतंय. त्यामुळे स्वतः सोबत बोलताना नेहमीच पॉझिटिव्ह बोला आणि कधीच स्वतःला कमी लेखू नका. कारण नेहमीच सेल्फ रिस्पेक्टची जी काही सुरुवात आहे ना, तर ती फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या विचारांपासून सुरू होते. रूल नंबर 2 म्हणजे बाउंड्रीज ठेवायला शिका. तर भरपूर वेळेला जर तुम्हाला तुमचं सेल्फ रिस्पेक्ट जपायचं असेल, तर बाउंड्रीज सेट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काही लोक अशी असतात की जी तुमची एनर्जी, तुमचा वेळ, तुमचे पॉझिटिव्ह वाइब्स, तुमची इमोशनल स्ट्रेंथ भरपूर गोष्टी वापरून त्यांचा फायदा जो असेल ना, तर तो करत असतात. आणि कसं असतंय, मग काम झालं की बाय बाय टाटा. आणि आपल्याला ज्यावेळी गरज पडते ना, तर त्यावेळेला ती लोक आपल्यासाठी अवेलेबल नसतात, भरपूर वेळेला अवेलेबल नसतात. आपण आपलं महत्त्वाचं काम थांबवतो आणि अशा लोकांना आपण मदत करतो. पण आता वेळ आहे की प्रत्येक लोकाला, प्रत्येक व्यक्तीला हो म्हणायचं नाही. प्रत्येक लोकाला ज्यावेळी आपण हो म्हणतो ना, तर त्यावेळी ती जी व्यक्ती असते, मग ती कोणी असेल, आपल्या जवळची असेल किंवा मग फ्रेंड्स, फॅमिली, कोणी असू शकतं. तर मग ती लोकांना आपल्याला फॉर ग्रँटेड धरायला चालू करतात. ठीक आहे, हिला काही नेहमीच वेळ असतो, ही कुठे काय करते. आता भरपूर वेळेला असं असते, भरपूर महिलांना वर्क फ्रॉम होम करतात, घरातून काम करतात, पण तरी पण घरातली मंडळी त्यांना समजते की हिला काय काम आहे, ही घरातूनच काम करते, हिला कुठे काय काम आहे. तर ती बाउंड्रीज सेट करत नाही की बाबा माझं 9 ते संध्याकाळी 5 मी फुल बिझी असणार आहे, या वेळेमध्ये कोणताही प्रकारचा कार्यक्रम असेल, काही असेल तर मी अटेंड करू शकत नाही. ती भरपूर वेळेला ट्राय करते सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी, आपली एनर्जी, वेळ, टाइम, भरपूर गोष्टी इन्व्हेस्ट करते, तरी पण लोक तिला फॉर ग्रँटेड घेतात. का? कारण तिने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारच्या बाउंड्रीज ज्या आहेत ना, तर त्या सेट केलेल्या नाहीत. प्रत्येकासाठी प्रत्येक वेळेला ती नेहमीच अवेलेबल असते आणि त्यामुळे तिला फॉर ग्रँटेड कन्सिडर केलं जाते. आणि इथूनच सुरुवात होते तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जो असेल ना, तर तो कुठेतरी ढासळायला. त्यामुळे स्वतःसाठी बाउंड्रीज ठेवणं म्हणजे सेल्फिश आहे असं नाही, तर सेल्फ रिस्पेक्टचा एक भाग आहे. त्यामुळे इथून पुढे नेहमीच तुम्ही कोणाला वेळ देताय, कधी वेळ देताय, तर या गोष्टी नक्कीच तुम्ही थोड्याशा विचारपूर्वक करा. तर रूल नंबर 3 आहे की जास्त एक्सप्लेनेशन्स देणं बंद करा. तर भरपूर वेळेला ना आपल्याकडून काही गोष्टी अशा होतात आणि मग खूप एक्सप्लेन आपण करतोय की मग असं झालं, मग यामुळे मी असं केलं. तर ज्या लोकांना समजून घ्यायचं आहे, जे लोक तुम्हाला समजतात, तुमच्या फिलिंग्सना समजतात ना, तर त्यांना कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलं नाही तरी चालतं. आणि जे लोक तुम्हाला समजून घेत नाहीत, तुमच्या फिलिंग्सना समजून घेत नाहीत, तर तुम्ही कितीही बडबड केली, कितीही एक्सप्लेनेशन्स, मोठी यादी जर तुम्ही तयार केली, विथ फुल प्रूफ जर तुम्ही गोष्टी एक्सप्लेन केला, तरी सुद्धा ते लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. आणि या गोष्टी आपल्याला माहिती असतात, या गोष्टी आपल्याला क्लिअर असतात, तरी पण आपण अनवॉन्टेड
सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या सांगत बसतो, एक्सप्लेन करत बसतो, की समोरच्या लोकांवरती काहीतरी त्याचा परिणाम जो असेल ना तर तो होईल. पण तो परिणाम होत नाही, कारण त्याला ते समजूनच घ्यायचं नसतं. त्यामुळे जर तुम्हाला कोणालाही तुमच्या गोष्टीबद्दल एक्सप्लेनेशन द्यायचं असेल ना तर ते इथून पुढे अजिबात देऊ नका. एक शॉर्ट एक्सप्लेनेशन द्या, की असं असं होतं म्हणून मी असं असं केलं. पण जर ती व्यक्ती तयारच होत नसेल, की यामुळे तू असं असं केलं असेल, तर तुझंच खरं आहे, तुमचंच खरं आहे म्हणा आणि तुम्ही शांत बसा आणि तुमचं जे काही काम असेल ना तर ते स्टार्ट करा. इथून पुढे हा जो तुमचा रूल असेल तर तो नक्कीच फॉलो करा. रूल नंबर 4 आहे, की स्वतःला प्रायोरिटी द्या. तर भरपूर वेळेला आपण आपलं घर, आपली मुलं, आपलं कुटुंब इतकं इतकं बिझी होतो ना सगळ्या गोष्टीत, की सगळं मीच करणार, सगळं मलाच जमतं किंवा मीच हेड आहे या सगळ्या गोष्टीची आणि मग ती हळू हॅबिटच होत जातं आणि मग स्वतःसाठी एक 5 ते 10 मिनिटं काढणं आपल्यासाठी खूप जास्त कठीण होतं, की दिवसातले 24 तासातले 5 to 10 मिनिट्स पण आपल्याकडे नसतात. त्यामुळे स्वतःला तुमच्या प्रायोरिटी लिस्टला वरती ठेवा. एखादा हॅबिट क्लास, हॉबी क्लास जो असेल ना तर तो जॉइन करा. भरपूर ठिकाणी आता स्पेशली महिलांसाठी ना सिंगिंग, डान्सिंग, झुंबा क्लासेस, योगाचे क्लासेस स्पेशली जे असतील ना तर ते अवेलेबल असतात. किंवा मग तुम्हाला टू व्हीलर येत नाहीये, टू व्हीलर शिकायला जा. फोर व्हीलर येत नाहीये तर फोर व्हीलर साठी ड्रायव्हिंग क्लासेस जे असेल ना तर ते जा. पण ऍटलिस्ट 1 तास तरी स्वतःसाठी काढा, स्वतःच्या हॉबीसाठी, स्वतःच्या छंदासाठी काढा. जर शक्य असेल तर घरातून बाहेर जाऊन, म्हणजे तुमचं काही कम्युनिटी झालेली असेल, काही फ्रेंड सर्कल असेल, एखादा ग्रुप असेल, क्लासेस असतील तर ते जॉईन करा. थोडंसं तुमचं जे काही मन आहे ना तर ते फ्रेश होतं. नक्कीच तुम्ही तुमचा पूर्ण शेड्यूल जो असेल तो एकदा चेक करा, तुमचा फॅमिलीचा, तुमचा, त्या क्लासेसचा आणि त्या अकॉर्डिंगली प्रॉपर बॅच तुमच्या शेड्यूलला मॅच होणारी ती घ्या आणि त्या अकॉर्डिंगली नक्कीच एखादा हॉबी क्लास जो असेल ना तर तो लावा. यामुळे काय होतंय ना, की तुम्ही तुमच्या प्रायोरिटी लिस्टला कुठेतरी आहात, टॉपला नसे ना पण कुठेतरी आहात, की बाबा स्वतःला मी थोडीफार का असे ना प्रायोरिटी देते आणि त्यामुळे तुमच्याकडून सेल्फ केअर जी असेल ना तर ती केली जाते आणि ऑटोमॅटिकली सेल्फ रिस्पेक्ट जो असेल ना तर तो वाढतो आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमच्यासाठीचा रिस्पेक्ट जो आहे ना तर तो देखील वाढतो. आणि रूल नंबर 5 जो की खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे जिथे रिस्पेक्ट नाही ना तर तिथे जास्त वेळ थांबू नका. कोणतंही नातं, ठीक आहे, जरी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कलिग सोबतचं रिलेशन असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या जवळच्या लोकांसोबतचं रिलेशन असेल, तर कोणतंही नातं असेल ना तर रिस्पेक्ट हा त्याची बेसिक रिक्वायरमेंट असते. जर तुमचा रिस्पेक्ट गमावून जर तुम्हाला ते नातं टिकवायचं असेल तर आय डोंट थिंक की ते नातं वर्थ आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टी ज्या असेल ना तर त्या प्रूव्ह करू नका. त्यामुळे तुमचा स्वतःचा रिस्पेक्ट जो असेल तर तो जपा आणि मग त्याच्यानंतर जे काही नातं असेल ना तर ते टिकवा. त्यामुळे बेसिक रिक्वायरमेंट रिस्पेक्ट आहे, जो की आपल्याला सगळ्यांना ऍज अ फिमेल जो आहे ना तर तो जपलाच पाहिजे. तर आता एक गोष्ट अगदी मनाशी बांधा, ती म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय ऍटिट्यूड नाही, की हिला खूप ऍटिट्यूड आहे, ही येत नाही किंवा ही मला वेळ देत नाही, ही माझे काम करून देत नाही, हिला खूप ऍटिट्यूड आहे, खूप घमंड आहे. तर भरपूर लोक तुम्हाला बोलतील तर बोलू द्या. तर सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय ऍटिट्यूड नाही, तर सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःच्या वेळेची, स्वतःच्या एनर्जीची, स्वतःच्या गोष्टींची, स्किल्सची जी काही व्हॅल्यू असेल ना तर ती स्वतः जपणं. तर याला आपण सेल्फ रिस्पेक्ट बोलतो आणि तो जो आहे तर तो आपण जपलाच पाहिजे. तर जेव्हा आपण स्वतःला रिस्पेक्ट देतो ना तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली एक प्रोसेस चालू होते, की आपले फॅमिली मेंबर्स, आपले ऑफिसचे मेंबर्स जे काही असतील ना तर ते आपल्याला रिस्पेक्ट देते. ज्यावेळी आपण अलाव करतो कोणालाही, की कोणीही या काही बोला, फॅमिली मेंबर्स मध्ये पण भरपूर वेळेला आपण करतो, तर त्यावेळी कुठेतरी बाउंड्रीज आपण ओपन करतो. ठीक आहे. त्यामुळे ज्या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, आजचे 5 रूल्स जे मी तुम्हाला सांगितले तर ते अगदी मनाशी पक्की गाठ जी असेल तर ती बांधा आणि तुमचं जे काही काम असेल तर ते नक्कीच चालू करा. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुम्ही स्वतः तुमची किंमत जी असेल ना तर ती ठरवता. इतर लोक ठरवत नाहीत. इतर लोक म्हणतायत म्हणून आपली किंमत जी असेल तर ते आपण कमी करायची नाही. जरी आपण हाऊसवाईफ आहोत किंवा जरी तुम्ही वर्किंग वुमन आहात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज नेहमीच आपण पोस्ट करत असतो, जे की स्पेशली महिलांसाठी आपण डेडिकेट करतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स क्रॉस होत आहेत, त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी काही मोटिवेशन असेल ना तर ती मला देण्यामध्ये मदत करा. थँक्यू सो मच. बाय. अहो मम्मा ओ ग पिल्लू, माझा फोन कुठे आहे रे बाळा? फोन
थांब बघूया आता. हा बघूया थांब काय आहे. काय लावू? खेळणी लावू? लावूया थांब. कुठे आहेत खेळणी? बघू. लावली? लावली काय? वाव किती छान, किती छान आहे. होय 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 शानी. हो असू दे ना. नको मग काय लावू? असू दे. हा हे बघ किती छान आहे. होय ना. मंकी लावू? मंकी बघ. बेबी काय लावू मग? ओनली 10 मिनिट्स थांब आता झालं. हे बघ हे काउंटिंग. वाव किती छान आहे बघ. प्रिन्सेस आहे ती. प्रिन्सेस आहे बघ. अरे अच्छा असलं तुला आणूया. आणूया आणूया आणूया.